नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात? घरी व्यवस्थित आहे सगळं? आपण जे लाईव्ह लेक्चर घेतोय प्लस काही व्हिडिओ लेक्चर्स आपण हे करतोय, आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आपण जे लेक्चर शूट करतोय आणि जे यूट्यूबवरती टाकतोय, आपल्या मोबाईलवरचा डेटा संपत असेल अशा बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. त्यांनी काय करायचं आहे की घरामध्ये असलेल्या प्रत्येक मोबाईलवरनं यूट्यूबचं लाईव्ह आपलं जे चॅनल आहे त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या मोबाईलमधला जरी डेटा संपला तरी तुम्ही त्या मोबाईलवरनं बाकीच्यांच्या मोबाईलवरनं तुम्ही ते बघू शकता. चला तर आपल्याला सुरुवात करायची आहे. ॲडमिशन ऑफ पार्टनरशिपमध्ये आपण काय बघितलं होतं? बेसिक कॅल्क्युलेशन. जर प्रॉफिट कसा काढायचा, लॉस असेल तर ते कॅल्क्युलेट कसा करायचा, 2 पार्टनरमध्ये प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट कसा करायचा, 3 पार्टनर असतील तर प्रॉफिट किंवा लॉस कसा डिस्ट्रीब्यूट करायचा. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे न्यू रेशो. न्यू रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो. न्यू रेशो म्हणजे काय? As the new partner is admitted in partnership firm, the profit sharing ratio of existing partner changes and there is a need to calculate new profit sharing ratio including new partner. This ratio is used for writing of goodwill and capital adjustment. म्हणजे हे कधी आपल्याला उपयोगाला पडणार आहे? जेव्हा आपण गुडविल आणि कॅपिटलचे ॲडजस्टमेंट जेव्हा करू तेव्हा ते आपल्याला उपयोगाला पडणार आहे. फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग न्यू रेशो. जर इफ टोटल प्रॉफिट इज 1, म्हणजे जर 2 पार्टनर असतील आणि त्या 2 पार्टनरचा प्रॉफिट 1 रुपये असेल तर 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर म्हणजे 1 मायनस जो नवीन पार्टनर येतोय त्याचा जो शेअर असतो, त्याचा जो रेशो असतो तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. न्यू रेशोचा काय फॉर्म्युला आहे? ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. म्हणजे 1 मायनस नवीन पार्टनरचा जो काही शेअर असेल ते त्याच्यातनं मायनस करायचं. If sacrifice ratio of old partners is given along with old ratio, the new ratio can be calculated as follows. म्हणजे 2 प्रकारचे मेथड आहेत. पहिली मेथड काय? न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. बॅलन्स ऑफ 1 म्हणजे काय ते बघूया. समजा 1 मायनस 1/3 म्हणजे एखादा नवीन पार्टनर 1/3 न येतोय तर आपण काय करणार? 1 मायनस 1/3 म्हणजेच बॅलन्स ऑफ 1. तेव्हा न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. आणि इफ सॅक्रिफाईस रेशो ऑफ ओल्ड पार्टनर्स इज गिवन अलॉंग विथ ओल्ड रेशो, द न्यू रेशो कॅन बी कॅल्क्युलेट ॲज न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो. म्हणजे 2 फॉर्म्युले आहेत. एक न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1 आणि दुसरा आहे न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो. कळतंय? ह्याचं एक्झाम्पल बघूयात. याचं एक्झाम्पल खाली दिले आहे, ते एक्झाम्पल बघूया. पहिले एक्झाम्पल काय दिले? कॅल्क्युलेट न्यू रेशो. मोहन अँड गणपत आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:3. दे ॲडमिटेड चंद्रकांत फॉर 1/4 शेअर इन द फ्युचर प्रॉफिट. आता मी कुठे अंडरलाईन करतोय बघा. मोहन अँड गणपत आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस. त्यांचा ओल्ड रेशो किती आहे? 2:3. आणि 1/4 शेअरनं त्यांना फ्युचर इन प्रॉफिट कोण ऍड झालाय? तर चंद्रकांत ऍड झालाय. चंद्रकांत ऍड कसा झालाय? तर 1/4 शेअरनं ऍड झालाय. द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ मोहन, गणपत अँड चंद्रकांत विल बी ॲज अंडर. कसा असणार आहे? तर फॉर्म्युला काय? 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. न्यू शेअरचा पार्टनरचा काय शेअर आहे? 1/4 आहे. म्हणजे 1 मायनस 1/4. 1 मायनस 1/4 म्हणजे हे 3/4 आलं. बऱ्याच स्टुडंट्सला समजत नाही कॅल्क्युलेशन कसं करायचं. 1 मायनस 1/4, 4 गुणिले 1 4, 4 मायनस 1 3 आणि डिनॉमिनेटर मध्ये जे 4 आहे ते ॲज इट इज तसंच. कसं केलं ते बघा. 4 1 4 मायनस 1, 4 मायनस 1 3 आणि छेदात जे आहे 4 जसेच्या तसे. 1 मायनस 1/4 म्हणजे 4 1 4 मायनस 1 3, 4 ला 4. अजून एक एक्झाम्पल. 1 मायनस 1/5 ऍड झाला तर काय करणार? 5 इंटू 1 5, 5 मायनस 1 4, डिनॉमिनेटरचे 5. 1 मायनस 1/6 न झाला तर 6, 6 गुणिले 1 6, मायनस 1 5, 5 छेदात 6. कळतंय? तर हे एक्झाम्पल पुढे बघूया. 1 मायनस 1/4 न तो ऍड झाला त्याचा आपण रेशो काढतोय. न्यू रेशो इज इक्वल टू काय येणार? ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. आता मोहनचा न्यू रेशो कसा काढणार? तर ओल्ड रेशो म्हणजे 2 + 3, 2/5. गणपतचा काय रेशो आहे? 2:3 म्हणजे 3/5. 2 आणि 3 5. मोहनचा रेशो 2/5, गणपतचा रेशो 3/5. सर हे कुठनं आलं? 3/4. हे 3/4 आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. 1 मायनस 1/4 म्हणजे 3/4.
म्हणजेच कॅल्क्युलेशन कसं करणार 2/5 इंटू 3/4 3/5 इंटू 3/4 डायरेक्ट कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर कसं येते ते बघा 2/5 इंटू 3/4 बेत्रिक 6 5 चौक 20 सेम 3/5 इंटू 3/4 3/5 इंटू 3/4 म्हणजे 9/20 6 डिवायडेड बाय 20 9 डिवायडेड बाय 20 आणि चंद्रकांतचा रेशो किती आहे 1/4 दॅट इज 5/20 दिले. हे कसं केले ते बघा 1/4 दॅट इज 5/20 हे 20 कसं आलं तर इथं डिनॉमिनेटर किती आहे 20 इथं डिनॉमिनेटर किती आहे 20 त्याच्यामुळे इथं 20 आणायचं आहे आपल्याला. तर 20 कसं आणताल तर 1/4 ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर छेदामध्ये 20 येणार आहे डिनॉमिनेटर मध्ये कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 20 येणार आहे तर ह्याला तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागणार आहे 5 1/5 इंटू 4/5 इज इक्वल टू 1 गुणिले 5 5 4 गुणिले 5 20 म्हणजेच हा रेशो येतो किती 5/20 म्हणजे काय रेशो आला 6:9:5 न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज इक्वल टू 6:9:5 न्यू रेशोचं पुन्हा एकदा बघा मोहन अँड गणपत आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:3 दे ॲडमिटेड चंद्रकांत फॉर 1/4 शेअर इन द प्रॉफिट म्हणजेच 1 - 1/4 म्हणजे 3/4 नंतर काय फॉर्म्युला आहे न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1 2/5 3/5 इंटू 3/4 इंटू 3/4 म्हणजे 6/20 9/20 आणि याचं 5/20 म्हणजे त्यांचा रेशो काय आला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज 6:9:5 कळतंय हे एक्झाम्पल लिहून घ्या. हा क्वेश्चन सगळ्यांनी लिहून घ्या. मोहन अँड गणपत आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:3 दे ॲडमिटेड चंद्रकांत फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ मोहन गणपत अँड चंद्रकांत विल बी ॲज अंडर काय फॉर्म्युला आहे 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर म्हणजे 1 - 1/4 इज इक्वल टू 3/4 न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1 म्हणजे 1 - 1/4 किती आहे 3/4 मोहनचा न्यू रेशो 2/5 इंटू 3/4 गणपतचा रेशो 3/5 इंटू 3/4 म्हणजे हे आलं 6/20 हे आलं 9/20 आणि हे आलं 5/20 म्हणजेच त्यांचा न्यू रेशो आला 6:9:5 कळतंय. आता आपण एक्झाम्पल नंबर 2 बघूया काय कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो. दुसरा रेशो ऍडमिशन मध्ये कुठला बघायचा आपल्याला तर सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस करणं म्हणजे काय जेव्हा 2 पार्टनर असतात ते तिसरा पार्टनर ऍडमिट करतायत 2 पार्टनर असताना तिसरा पार्टनर ऍडमिट करतात म्हणजेच ते 2 पार्टनर तिसऱ्या पार्टनरसाठी काही ना काहीतरी सॅक्रिफाईस करतात. हे सॅक्रिफाईस काय करतात त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं त्याच्यासाठी रेशो दिलेलं आहे. काय रेशो आहे सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस रेशोचं काय फॉर्म्युला आहे बघा सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. सॅक्रिफाईस रेशोचा फॉर्म्युला काय ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. सॅक्रिफाईस रेशो 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 ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. काय क्वेश्चन आहे बघा ए अँड बी आर द पार्टनर शेअरिंग प्रॉफिट इन द रेशो 6:4 मी कुठं अंडरलाईन करतोय बघा ए आणि बी चा रेशो आहे 6:4 सी इज ऍडमिटेड ॲज पार्टनर द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ ए बी सी इज 10:6:4 फाइंड आउट द सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस रेशोचा काय फॉर्म्युला आहे ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ए काय सॅक्रिफाईस करतोय तर 6/10 मायनस 10/20 6/10 का कारण त्याचा रेशो आहे ओल्ड रेशो 6:4 6 + 4 10 म्हणजे 6/10 आणि बी चं सॅक्रिफाईस 4/10 4 डिवायडेड बाय 10 कारण का त्याचा ओल्ड रेशो आहे 4:10 म्हणजे 6/10 4/10 मायनस 10/20 मायनस 6/20 आता हे 6/10 मायनस 10/20 म्हणजे हे कसं केलं ते बघा ओल्ड रेशो याचा किती आहे 6/10 मायनस 10/20 बऱ्याच स्टुडंट्सला हे कॅल्क्युलेशन समजत नाही ते पुन्हा एकदा करून दाखवते 6/10 मायनस 10/20 4/10 मायनस 6/20 आता हे कॅल्क्युलेशन कसं करायचं ते बघा पहिलं ह्याचं बघा कोण आहे हा पार्टनर ए चं सॅक्रिफाईस कसं कॅल्क्युलेट करायचं 6/10 मायनस 10/20 इज इक्वल टू आता ह्याच्यात डिनॉमिनेटर कुठलं मोठं आहे 10 मोठं आहे का 20 मोठं आहे तर 20 मोठं आहे 10 न 20 ला भाग जातो 20 न 20 ला भाग जातो त्याच्यामुळे 20 इथं लिहिले 10 गुणिले 2 20 म्हणजेच 2 गुणिले 6 मायनस 20 × 20 1 गुणिले 10
हे कॅल्क्युलेशन कळाले का बघा. जी मोठी संख्या आहे ती पहिली मोठी संख्या लिहून घेतली, ह्या 10नं ह्या 20ला डिवाइड केलं म्हणजे किती आले 2. 2 × 6 म्हणून इथं लिहिलं 2 × 6 मायनस 20 × 20 1 × 10 त्याच्यामुळे इथं लिहिलं 1 × 10. आता 2 × 6 किती तर 12 मायनस 1 × 10 10 भागिले 20 म्हणजे 2/20 2/20 हे कळालं कॅल्क्युलेशन. ह्याचं किती आलं ए सॅक्रिफाईस 2/20. नेक्स्ट आहे बी सॅक्रिफाईस 4/10 मायनस 6/20. 4/10 मायनस 6/20 त्याच्यात मोठी संख्या 20 10 × 2 20 म्हणजे 2 8 आणि 20 × 20 1 × 6 6 8 मायनस 6 भागिले 20 म्हणजे 2/20 आलं 2/20. ए चं सॅक्रिफाईस किती आहे 2/20. बी चं सॅक्रिफाईस किती आहे 2/20 म्हणजेच त्यांचा रेशो काय आला 2/20 भागिले 2/20 म्हणजेच 2/2 इज इक्वल टू 1:1. त्याच्यामुळे इथं लिहिलं 1:1. सॅक्रिफाईस रेशोचा काय फॉर्म्युला आहे ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ए सॅक्रिफाईस 6/10 मायनस 10/20 6/10 मायनस 10/20 8 मायनस 6 8 मायनस 6 म्हणजे 2/20 आणि ह्याचा जो रेशो आहे तो किती येणार तर 4/10 मायनस 6/20 म्हणजे हे 20 हे 2/20 2/20 इज टू 2/20 म्हणजेच 2/2 म्हणजेच 1/1. हा प्रॉब्लेम सगळ्यांनी लिहून घ्या. A and B are the partners sharing profit in the ratio 6:4. C is admitted as a partner. The new profit sharing ratio of A, B, C is 10:6:4. Find out the sacrifice ratio. Sacrifice ratio कसा काढायचा तर ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. A चा ओल्ड रेशो किती आहे 6/10. B चा ओल्ड रेशो आहे 4/10. A चा न्यू रेशो आहे 10/20 आणि B चा न्यू रेशो आहे 6/20. त्याच्यामुळे 6/10 मायनस 10/20 4/10 मायनस 6/20 त्याचा आन्सर काय येते 2/20 2/20 म्हणजेच 2:2 1:1 म्हणजे त्यांचा सॅक्रिफाईस रेशो किती आला 1:1. हा प्रॉब्लेम सगळ्यांनी लिहून घ्या. चला पुढे कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो अँड न्यू रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो आणि न्यू रेशो काय दिलंय प्रवीण अँड नवीन आर द पार्टनर शेअरिंग प्रॉफिट इन द रेशो 7:3. म्हणजे त्यांचा ओल्ड रेशो किती आहे 7:3. दे ऍडमिट रीना फॉर 1/5 शेअर ऑफ प्रॉफिट विच ही टेक्स इक्वली फ्रॉम प्रवीण अँड नवीन. कॅल्क्युलेट सॅक्रिफाईस रेशो अँड द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. रीनाचा शेअर किती दिलेला आहे 1/5. Sacrifice ratio of P and Q is 1:1 that is 1/2 and 1/2. प्रवीणचं सॅक्रिफाईस किती आहे 1/5 into 1/2. रीनाचा शेअर किती आहे 1/5 म्हणजे नवीन पार्टनरचं शेअर 1/5 इंटू त्यांचा रेशो 1/5 into 1/2 1/10. नवीनचं सॅक्रिफाईस 1/2 into 1/5 into 1/2 म्हणजे 1/10. न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो. आता ह्याच्यात हा नवीन कन्सेप्ट आहे. न्यू शेअर ऑफ प्रवीण कसा काढणार 7/10 मायनस 1/10. न्यू शेअर ऑफ नवीन 3/10 इंटू 1/10. 7/10 इंटू 1/10 डायरेक्टली कारण डिनॉमिनेटर दोघांचा सेम आहे. 7 मायनस 1 6 3 मायनस 1 2 6/10 आणि 2/10. रीना शेअर 1/5 शेअर म्हणजे 2/10. देअरफॉर न्यू शेअर रेशो इज 6:2 म्हणजेच 3:1. हे कळायला का नीट बघून घ्या. रीनाचा शेअर किती आहे 1/5 ना ऍड झाली ती. प्रवीणचा सॅक्रिफाईस किती आहे तर 1/5 इंटू 1/2. नवीनचं सॅक्रिफाईस किती आहे 1/2 इंटू 1/5 इंटू 1/2 म्हणजे दोघांचे 1/10 आणि 1/10. न्यू शेअर ऑफ प्रवीण 7/10 मायनस 1/10. 7/10 म्हणजे त्यांचा ओल्ड रेशो. हा फॉर्म्युला कुठला आहे ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. 7/10 मायनस 1/10 3/10 मायनस 1/10. दोघांचा डिनॉमिनेटर सेम. हे कॅल्क्युलेशन कसं करणार 7/10 मायनस 1/10. 7 मायनस 1 6 10 आणि
आणि 3/10 मायनस 1/10, 3/10 मायनस 1/10 इज इक्वल टू 2/10. म्हणजेच रेशो काय आला 6:2:2 म्हणजेच 6:2:2 म्हणजेच 3:1:1. कळत आहे? हा क्वेश्चन सगळ्यांनी लिहून घ्या. काय क्वेश्चन आहे? प्रवीण अँड नवीन आर द पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो 7:3. They admit Reena for 1/5 share of profit which he takes equally from. He takes equally म्हणजे 1/2 1/2. प्रवीण अँड नवीन कॅल्क्युलेट सॅक्रिफाईस रेशो अँड न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. रीनाचा शेअर किती आहे 1/5 म्हणजे सॅक्रिफाईस रेशो ऑफ पी अँड क्यू इज 1:2 1:1 म्हणजेच 1/2:1/2. प्रवीणचं सॅक्रिफाईस 1/5 इंटू 1/2. नवीनचं सॅक्रिफाईस 1/5 इंटू 1/2 म्हणजेच 1/10 1/10. न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो. ओल्ड रेशो आहे 7/10 3/10. सॅक्रिफाईस रेशो आहे 1/10 1/10. 7/10 मायनस 1/10 3/10 मायनस 1/10 इज इक्वल टू 6/10 2/10 म्हणजेच रेशो 3:1:1. नेक्स्ट आहे कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो अँड न्यू रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस न्यू रेशो, सॅक्रिफाईस रेशो अँड न्यू रेशो. काय प्रॉब्लेम आहे क्वेश्चन बघून घ्या. X and Y are the partners sharing profit in which रेशो त्यांचा किती आहे 7:3. X sacrifices 1/7 of his share आणि Y काय हे करतोय सरेंडर करतोय 1/3 of his share in favor of Z. X Y Z पैकी X आणि Y काय सॅक्रिफाईस करतायत तर X सॅक्रिफाईस करतोय 1/7 आणि Y काय करतोय 1/3. आता हे थोडंसं कॅल्क्युलेशन आपल्याला समजायला अवघड वाटतंय. काय करतायत ते बघा. माझ्याकडे मी बच्चन आणि वैष्णवी हे 3 जण पार्टनर आहेत. माझ्याकडचे 7 भाग माझ्याकडे आहेत 10 वडापाव. 10 वडापाव मध्ये 7 वडापाव मी वैष्णवीला देतोय आणि बच्चन काय करतोय बच्चनकडे असलेले 10 वडापाव पैकी 3 वडापाव वैष्णवीला देतोय. म्हणजे माझे 7 आणि बच्चनचे 3 असे मिळून वैष्णवीला आम्ही वडापाव किती देतोय 10. म्हणजे आमच्या दोघांचं मिळून सॅक्रिफाईस किती झालं तर 10. हा क्वेश्चन तसाच आहे. ओल्ड रेशो ऑफ एक्स अँड वाय 7:3 म्हणजे 7/10 आणि 3/10. एक्सचं सॅक्रिफाईस किती आहे 1/7 इंटू 7/10 आणि वायचं सॅक्रिफाईस किती आहे 1/3 इंटू 3/10. 1/3 इंटू 3/10 म्हणजे हे आलं 1/10 आणि हे आलं 1/10. नंतर मग सॅक्रिफाईस रेशो ऑफ एक्स अँड वाय इज 1/10:1/10 म्हणजे 1:1. झेड शेअर मायनस एक्स शेअर प्लस वाय शेअर इज इक्वल टू 1/10 प्लस 1/10. 1/10 प्लस 1/10 मायनस 2/10. ओल्ड रेशो मायनस पुन्हा सॅक्रिफाईस रेशो. ओल्ड रेशो किती आहे 7/10 7/10 मायनस 1/10 म्हणजे 6/10. वायचा न्यू शेअर कसा काढणार तर 3/10 त्याचा ओल्ड रेशो 3/10 मायनस 1/10 म्हणजे 2/10 म्हणजेच रेशो आला 6:2:2 3:1:1. कोण किती सॅक्रिफाईस करते दॅट इज 1/7. 1/7 म्हणजे जर माझ्याकडे 10 पार्ट असतील तर 10 मधले मी 7 देतोय. 20 असले तर त्याच्यातले 14 देतोय. त्यातलं 70% शेअर मी त्याला देतोय. एक्स आणि वाय तसंच करतायत. एक्स किती देतोय 7 पार्ट देतोय आणि वाय किती पार्ट देतोय तर 3 पार्ट देतोय. म्हणजे 1/7 इंटू 7/10 1/3 इंटू 3/10 म्हणजे 1/10 आणि तो 1/10. ते दोघंही सॅक्रिफाईस किती करतायत तर 1:1. त्याच्यामुळे त्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो 7/10 मायनस 1/10. वायचं न्यू शेअर ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो 3/10 मायनस 1/10 6/10 2/10 म्हणजेच रेशो आला 6:2:2 3:1:1. हे झाले बेसिक प्रॉब्लेम सॅक्रिफाईस आणि न्यू रेशोचे. ओल्ड रेशो न्यू रेशो कसे कम्पेअर करायचे त्याचे फॉर्म्युले आणि याचे प्रॉब्लेम्स हे तुम्हाला आज सॉल्व्ह करायचे. याचं जे बेसिक आहे ते आपण बघितलेलं आहे. त्याच्यावरती काही क्वेश्चनची एक शीट आहे. ती क्वेश्चनची शीट मी आपल्या ग्रुपवरती टाकतो, आपल्या ॲपवरती टाकतो. ती तुम्हाला सॉल्व्ह करायची. सगळ्यांना पुन्हा एकदा सांगायचं आहे की आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. हे सगळे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती बघायला भेटणार आहेत. आपल्या घरी असणाऱ्या सगळ्या मोबाईलवरनं यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे जेणेकरून तुमचा डेटा संपला असेल तर तुम्ही त्या चॅनलवरनं तुमच्या मोबाईलवरनं ते चॅनल बघू शकता. ठीक आहे. तोपर्यंत घरीच राहा, सावध राहा, स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःच्या कुटुंबियाची काळजी घ्या. बाय.